आपका आसिफ रॉन्ग नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे स्वप्न सोबत असं स्काय मध्ये. आणि आज आपण आलो आहे काहीतरी नवीन. प्रत्येक तुमच्यासाठी मी काही ना काही नवीन गोष्टी घेऊन येत असतो. तसेच आज आपण भेटायला आलो सुनीलला. हाय सुनील, तुम्ही बघू शकता. सर्वात पहिले हे मागचं ॲटमॉस्फिअर फील कर. अत्यंत निसर्गरम्य हे वातावरण, सुंदर असं शांत पाणी, एकदम म्हणजे तुम्ही फील करू शकता की किती सुंदर असं ॲटमॉस्फिअर असेल. पण तुम्हाला प्रश्न पडणार असेल की या ॲटमॉस्फिअरमध्ये स्वप्नासोबत असंच काय म्हणजे नेमकं आज काय होणार आहे. तर आज होणार आहे काहीतरी गंमत जम्मत आणि धमाल. आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन म्हणजे काय चालतंय या गोष्टी मी सांगणार आहे. आज आपण भेटायला आलो सुनीलला. सुनील हा नेमकं काय करतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. तर आज आपण आलो सुनीलला भेटायला. आणि सुनील हा करतो फिश, म्हणजे हा करतो मासेमारी. म्हणजे हा प्रामुख्याने मासेमारी करत नाही, परंतु हा याचा व्यवसाय सुद्धा नाही. परंतु जगात काय काय चाललंय, कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस करावं लागतं, या गोष्टी मी तुमच्या सोबत सांगायला आलो आहे या स्वप्नील सोबत असंच काय मध्ये. तर नेमकी गोष्ट काय घडली हे बघूया आपण. हे सुंदरचं ढगाळ वातावरण तुम्ही बघू शकता, शांत अशी नदी अशी बघू शकता. आणि एक माणूस दिसतो तुम्हाला. तो माणूस थोडंसं झूम केल्यावर तुम्हाला दिसेल तर हा पण एक सुंदरचा सुनीलचा साथीदारच आहे. तर परंतु बघा, पोटा पाण्यासाठी माणसाला काय काय नाही करावं लागत. म्हणजे तो जवळपास एक 4 ते 5 फूट खोल मध्ये जाऊन तो तिथे मासे पकडतोय. कशासाठी? तर पोटासाठी. हा सोबतचा मित्र. हे असे 2-3 जणांची इथे जोडी येतात. मी त्याला विचारलं कि क्या भैया आज तुम इधर क्या कर रहे हो. तो बोलते हैं कि देखो हफ्ता भर से कुछ काम नहीं मिल रहा है, तो अभी सोचा कि फिश पकड़ लेते हैं. तर मी विचारलं त्यांना, फिश कशासाठी पकडणार. अरे भैया वही उसी से आज का खाने का निकल जाएंगे. म्हणजे बघा, आयुष्यात कसल्या प्रकारची सिच्युएशन चालू आहे, म्हणजे काय हे घडतंय. तर ओके, आपण मेन टॉपिक वरून द्या. तर आता हे मासे कसे पकडतात. तर हा प्रामुख्याने प्रोफेशनली मासेमारीवाला नाही आहे, परंतु यांना काम नसल्यामुळे हे कधी कधी मासेमारी करायला येतात. तर आज अशाच या स्वप्नासोबत असंच काय मध्ये आम्ही आज आलो होतो. आमची पूर्ण टीम आली होती फिरायला. तर तेव्हा जेव्हा आमचं इंट्रोडक्शन झालं या सुनीलसोबत, तेव्हा माहिती पडलं की हे पण लोक आज म्हणजे पोटा पाण्याची सोय करायला आलेले आहे. सो मी त्यांना विचारलं की भैया मतलब की तुम्ही नेहमी येता का, कसं काय. तर आम्ही नेहमी येत नाही, परंतु त्यांना असं म्हणणं आहे की बा या पावसाच्या मध्येच त्यांना बऱ्याचशा प्रकारचे त्यांना मासे भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी आत्ताच पकडून आणलेले आहे मासे. तो मैंने उनको पूछा आप इतने डीप में जाते आपको लगता नहीं है, कभी चुभता नहीं है. वो बोला हाँ फिर भी ट्राई बड़े बड़े कांच रहते हैं, पर इट्स ओके, पेट के लिए करना पड़ता है. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि कशा प्रकारचं सिच्युएशन सध्या चाललं आहे मार्केटमध्ये, म्हणजे आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आमच्या टीमने बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवनवीन स्टोरी बघायला आमच्या चॅनलला लाईक करा. तोपर्यंत बाय, परत भेटूया नवीन स्टोरीमध्ये.